अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या 9 गुरुवारच्या व्रताचे नियम. पहिला नियम. या व्रताचे पालन करीत असताना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तरूप भगवंतच आहे असा विश्वास ठेवूनच हे व्रत सुरू करावे. दुसरा. हे व्रत शुभ दिन व गुरुवारपासूनच प्रारंभ करावे. तिसरा नियम. हे व्रत क्रमाने 9 गुरुवारी करावे. चौथा नियम. हे शुद्ध हेतू मनात ठेवूनच करावे. संकल्प शुद्ध व कल्याणकारी असावा. दुसऱ्याचे अमंगल करण्याचा हेतू नसावा. पाचवा नियम. व्रताच्या दिवशी एक वेळ जेवावे. सहावा नियम. व्रताच्या काळात खोटे बोलणे, दुसऱ्यांना त्रास होईल असे वागणे, भांडण अथवा हिंसा, अर्धमारने वागणे हे वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचे पालन करावे व व्यसन करू नये. सातवा नियम. व्रत संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करावा व संकल्प पूर्ण झाल्यावर 10व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. आठवा नियम. काही कारणांनी उद्या सुतक, वृद्धी अथवा आजारपण, अचानक प्रवासाला जावे लागणे, स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण असल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता तेवढेच गुरुवार अधिक करून 9 गुरुवार यांची संख्या पूर्ण करावी. 9वा नियम. हे व्रत शीघ्र फलदायी आहे. व्रत चालू असताना आपला संकल्प पूर्ण झाल्यास हे व्रत मध्येच सोडू नये. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण करावे. 10वा नियम. हे व्रत पूर्ण श्रद्धेने केल्यास अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपणास उत्तम आशीर्वाद लाभेल यात संशय बाळगू नये. श्री स्वामी समर्थ.